मोठी बातमी समोर येते। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या 2 गटांमध्ये राडा झालेला आहे। उमेदवारीच्या वादातून एमआयएमच्या 2 गटांमध्ये वाद झाल्याचं कळतंय। महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शहरातील राजकीय वातावरण आता चांगलंच तापू लागलेलं आहे। प्रभाग क्रमांक 12 मध्ये एमआयएम पक्षाने मोहम्मद इसरार यांना उमेदवारी जाहीर केल्याच्या आनंदात रॅली काढण्यात आली आणि या रॅलीमध्ये एमआयएम पक्षाच्या दुसऱ्या गटाने हमरी-तुमरी केल्याचंही समोर आलेलं आहे। उमेदवारीच्या वादातून एमआयएमच्या 2 गटात झालेला हा राडा आपण पाहतोय। टिकट देने पर एमआईएम के कार्यकर्ताओं में नाराजगी, एक दूसरे को जितेंद्र आव्हाड यांच्या मुंब्र्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा आज निर्धार मेळावा असणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाणे महापालिकेच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे। संध्याकाळी 5 वाजता घड्याळ चौक प्रभाग समितीजवळ मेळावा घेतला जाईल। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने आता निवडणुकीला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या कळवा प्रभागामध्ये आहोत आणि कळवा प्रभाग समितीच्या बाहेरच भला मोठा स्टेज शिवसेनेच्या वतीने इथं आता टाकण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्र हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा हा बालेकिल्ला समजला जातो आणि त्यातच पाहिलं गेलं तर राष्ट्रवादी याची मोठी ताकद या ठिकाणी दिसून येते। मात्र गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचेच नगरसेवक माजी नगरसेवक ते शिवसेना पक्षात सामील झाले। कोणाचेही फॉर्म्युला ठरले नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अनेक ठिकाणचे अर्ज जे ते भरलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर आता महानगरपालिकेवरती कोणाचा झेंडा फडकेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे अथर्व सह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे।